नुसता पाठिंबा असून उपयोग नसतो, तर लढण्याची हिंमत व जिंकण्याची जिद्द ही रक्तातच असावी लागते. वाईट विचार हे गवतासारखे आपोआप उगवत असतात, तर चांगले विचार हे पेरावे लागतात. खिशात लाख रुपयांचा खळखळाट असावा, पण त्यामागे कोणाचाही तळतळाट नसावा. ओंजळ भरेल एवढंच मिळवावं, त्याहून अधिक मिळालं तर ते साडण्याआधीच वाटावं. चारित्र्य सुगंधित करण्यासाठी कोणतंही अत्तर मिळत नाही, कारण ते कष्टाच्या व कर्तृत्वाच्या सुगंधाने दरवळत असतं. स्वतःमधला मीपणा सोडून कमीपणा घेतला की आपोआप आपलेपणा वाढतो. माणूस पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडायला शिकला, माशांप्रमाणे समुद्रात पोहायला शिकला, पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकला का, हा प्रश्न अजून अनुत्तरितच आहे. आता पूर्वीसारखे खळखळून हसावेच वाटत नाही. इमानदारीने निभावलेले नाते जास्त दिवस टिकत नाही. इतरांच्या चुका सगळ्यांनाच दिसतात, पण स्वतःच्या चुका बघण्याची वेळ येते तेव्हा लोक आंधळी होतात. फालतू लोकांची एक खासियत असते, तुम्ही जेवढी त्यांना इज्जत द्याल तेवढेच ते तुम्हाला त्रास देतात. वेळ कधीच कोणासाठी थांबत नसते. थांबतो तर आपणच, कधी कोणाच्या आठवणींमध्ये तर कधी कोणत्या क्षणांमध्ये. चांगला चहा आणि योग्य सल्ला प्रत्येक ठिकाणी मिळत नसतो. काही चुकांना माफ करणं ही तुमची सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. माणूस मृत्यूपेक्षाही जास्त घाबरतो ते त्याच्या बदनामीला. एकट्याने चालायची सवय असली की कोणासाठी थांबून राहायची गरज पडत नाही. वारंवार निर्णय बदलणाऱ्यांचे आयुष्य कधीच बदलत नसते. विंचू तर उगाच बदनाम झाला, त्याच्यापेक्षा जास्त विष तर माणसांच्या शब्दात असते. इथे सुंदर चेहरे अनेक भेटतील, पण सुंदर मन असलेली व्यक्ती क्वचितच भेटते. अर्थशास्त्राच्या सिद्धांतानुसार जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध असते तिची किंमत कमी असते. म्हणून स्वतःला इतरांसाठी कायम अवेलेबल ठेवू नका. कितीही मोठे झालात तरी सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसाला कधीच विसरू नका.